देखो भाई, अंदर क्या है बाहर क्या है, अरे अंदर क्या है बाहर क्या है ये दुनिया जानती है, ये पब्लिक है सब जानती है। सुप्रिया ताई, वोट तो धनगर के भी चाहिए और वोट तो मराठों के भी चाहिए, इसलिए राजनीतिक बातें करती है। मेरी सुप्रिया ताई मेरी बहन है, ये पब्लिक जानती है अंदर क्या है बाहर क्या है। राजेश टोपेंच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो, राजेश टोपेंनी कधीतरी उदार अंतकरणाने समोर येऊन सांगावं की ते किती टक्क्यापर्यंत जरंगेच्या आंदोलनाला सपोर्ट करतात, किती टक्क्यापर्यंत किती मदत करतात, किती टक्क्यापर्यंत जरंगेच्या आंदोलनात ते पूर्ण इन्व्हॉल्व आहेत हे सांगण्याचं धारिष्ट राजेश टोपेंनी दाखवावं। आणि तुम्हाला सांगतो, राजेश टोपेंनी जे आहे त्यांची जी भूमिका आहे हे सुद्धा जाहीर करावी की त्यांनी आज ज्या प्रकारे मुख गिळून काहीच शब्द काढला नाही। पत्रकारांनी विचारलं ना राजेश टोपेंना, तुम्ही काहीतरी प्रतिक्रिया द्या, ते म्हणतात की मी पाठिंबा देतो, प्रतिक्रिया देत नाही। मग जरंगेच्या कानात बोलतात, तिथे दिसतात तिथे दिसतात तिथे दिसतात, सगळीकडे दिसतात, त्यांचं फराळ दिसतंय, त्यांचं पाणी दिसतंय, त्यांचं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मदती दिसतात, परंतु आमच्या इथे येऊन बोलण्याची सुद्धा तसदीद दिसत नाही। त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की राजेश टोपेंनी जाहीर करावं की त्यांना कोळी, त्यांना वंजारी, त्यांना बंजारा, त्यांना धनगर, त्यांना जे इतर सर्व कष्टाळू समाज आहेत ते त्यांच्याशी न बोलण्या इतपतच संबंधित आहेत का? राजेश टोपे तुम्ही न बोलण्या इतपतच संबंधित आहेत का? राजेश टोपे तुम्ही न बोलण्या इतपतच संबंधित आहेत का? आणि केवळ जरंग्या नावाचं जे आर्टिकल आहे, जे मटेरियल आहे तेवढंच बोलण्यासाठी योग्य आहे का राजेश टोपेंनी? हे सुद्धा जाहीर करावं, नाहीतर राजेशच्या घरी जाऊन याचं उत्तर मागू, कारण राजेश कधी काळी का असेना आमच्याशी चांगल्या प्रकारे संबंधित आहे।